दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात। दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात। दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात। दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात।
दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात, दीक्षा धम्मची घेण्या आम्ही जातोय नागपुरात. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहत आहात RK भटकर यूट्यूब चॅनल. RK भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. प्रेट वैश्राम, प्रेट सावधान. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या महामानवांना अभिवादन. आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना लुंबिनी बुद्धविहार दाभा येथे आयोजित केलेली आहे. तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो. त्याकरिता आयुष्यमान शांतारामजी गिडाम साहेब, आयुष्यमान VS मेश्राम साहेब हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रेट वैश्राम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय. तथागत भगवान बुद्ध के जय. तथागत भगवान बुद्ध के जय. भारतीय संविधानाचा जय. भारतीय संविधानाचा जय. धम्मध्वजाचा जय. धम्मध्वजाचा जय. भारतीय बौद्ध महासभेचा जय. भारतीय बौद्ध महासभेचा जय. एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर जय. तथागत भगवान बुद्ध के जय. तथागत भगवान बुद्ध के संविधानाचा जय. धम्मध्वजाचा जय. धम्मध्वजाचा जय. एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित होणारी रविवारची वंदना ही यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करायची आहे. तर मी आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे श्री अजय कुमारजी भुके सर आणि सतीश भालेराव सर व प्रकाशजी बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करा. आंबेडकर के विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर के विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर के. तथागत भगवान बुद्ध के, तथागत भगवान बुद्ध के. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. परेड वैश्राम. आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, जय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम.
गरीब वर्गातील सर्व मधुर उपासक उपासिका, अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, भंडारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, अमरावती जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक, अमरावती जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, अमरावती जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर सर, अमरावती जिल्हा कार्यालय सचिव आदरणीय रावजी शिंदे सर, समता सैनिक दलाचे अमरावती जिल्हा सचिव आदरणीय सुरेश दहाटे सर, भंडारा शहराचे सरचिटणीस आदरणीय नागदेवे सर, उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, महिला भारतीय बौद्ध महासभा महिला पर्यटन उपाध्यक्ष आदरणीय पुष्पादेवी बोरकर, जमुना येथून आलेल्या सर्व महिला पदाधिकारी, दाट मॅडम, भोटे मॅडम आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी सन्मानपूर्वक मानपूर्वक क्रांतिकारी जय भीम या ठिकाणी आपल्याला आदर्श एक साथ भीम मानवना शुरू करके शुरू कर। जय भीम नाम की जय हे संविधान देश लिखिता राम दीपिका सकपाल गुलाल तेजस चौदा वेरत्न ज्ञान सागरा वंदन तुझला चरणी नमवितो माता तव समाज ज्ञाना हो हक सुख प्राणिया दिला जाय घट मनुला जय भीम तारक तुम हो बुद्ध धम्म रेख जीवना जय रे बुद्ध रे भीम रे जय जय भीम बुद्ध रे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। अखिल विश्वाला संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वोत्तम मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेची रविवारची वंदना आज लंबोनी बुद्धविहार येथे संपन्न होत आहे। तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बोरकर सर, अमरावती जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, महानगराचे पदाधिकारी, भंडारा शहराचे पदाधिकारी आणि वार्डातील बौद्ध उपवासक आणि उपासिका यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो। आज भारतीय बौद्ध महासभेचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे संरक्षण सचिव आदरणीय खंडारे सर यांचा मुलगा पियुष मदनजी खंडारे यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या प्रसंगी या वास्तूचं सुद्धा उद्घाटन या प्रसंगी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। या प्रसंगी आपल्या वंदनेचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। हा धम्म हो नवा नवा दुःखावरील ही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा
पसार है तुडुंब भरले आहे रे व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाही रे जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकामी तथा भगवान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भीमाई माता रमाई धम्मनायक सम्राट असो या महापुरुषांना माझा देणारी धन्यवादी वंदना आज लुंबिनी मध्यविहार दाभा या ठिकाणी संपन्न होत असली तरी भारतीय बौद्ध महासभेचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आयुष्मान मदनजी खंडारे यांच्या राज्यघरी संपन्न होत आहे। यामध्ये 3 कार्यक्रम त्यांचे आयोजित आहेत तेव्हा त्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। दुसरा कार्यक्रम आहे पियुष खंडारे याचा वाढदिवस सुद्धा आज आहे आणि पुन्हा त्यांच्या घराची जी वास्तुशांती आहे त्या निमित्ताने म्हणजे आज हा एकंदरीत 4 कार्यक्रमाचा मेळ या ठिकाणी घडून येत आहे। तेव्हा या कार्यक्रमाकरता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालबालिका या सर्वांना माझ्या मैत्रीपूर्वक जय भीम। वंदनेला सुरुवात करण्यापूर्वी सामुदायिकरित्या माझ्यासोबत सामुदायिकरित्या त्रिशरण आणि पंचशीला ग्रहण करावं। बुद्धां नमामि धम्मां नमामि संघं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादिशामि
वन्दिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारमदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्भूतो पूजयामि तमोनुरं भूतलं माचा संग सुगततनुभवा लंकाय जम्बुदीपे यशपुरवरे नागलोके धूपे सापे बुद्धसबिम्बे सकल दश दिशे केसलो मालिकातु वन्दे सापे बुद्धं दशबलधनुजा मोदि चैत्या नमामि वन्दामि चैत्यां सपदाने सुपतिष्ठितं सारणिकनाथु महाभूरि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले मन्सिनो सब्बारि विजयप्रा पतो सब्बयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे महाभूति लोकनाथेन पूज्यता अहं त्रिजे नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते दीर्घवरदान तुम्ही साधुवरदान तुम्ही आदकुलभूषण तुम्ही भीमराजा भीमराजा सर्वविद्यापति ज्ञान सर्वसंगति शास्त्र शास्त्रवती बुद्धितेजा बुद्धितेजा पंकजानना रत्न सजन उदर भगवंत मसामर संगकारा संगकारा सवदार संगरी शास्त्रधरी कामधरी कामना हरि उरी क्रांति रूपा मोपि पथ गोणता मनुस्मृति लालिता उजारिला मार्गसाजा राज्यघटनाकृति शोभते महारती मोदी सांगोलती स्वार्थ सज्ञा शरणभूतासमि शरणधम्मासमि शरणसंघासमि भीमराजा भीमराजा भीमराजा
नमामि बुद्ध गुणसा
सत्ता सदा बंधु सुखी अवेरा कायो निगुच्चो सकलो दुगलो गच्छन्ति सर्वे वर्णान्त ईमाय धम्मान् धम्मपरिपरिया बुद्धं पूजयामि ईमाय धम्मान् धम्मपरिपरिया धम्मं पूजयामि ईमाय धम्मान् धम्मपरिपरिया संघं पूजयामि अजायमाय पटिपटिया जाति जरा ईमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरंतिदसु सद्मो लोको हन्तु सुखी सदा ईमाय सम्र पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरंतिदसु सद्मो लोको हन्तु सुखी सदा सब कुशलस उपसंपदा सचेत परियोदपनम् एतं बुद्धानुशासनम् बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं खंडारे त्यांचा मुलगा पियुष याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी एक नवीन बोर केलेला आहे आणि तेही आज म्हणजे त्याचंही उद्घाटन आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या राहत्या घराचं सुद्धा आज वास्तुशांती आहे आणि भगवान आपला सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. तर अशा प्रकारे आणि भारतीय बौद्ध महासभेची जी वंदना आहे ती वंदना सुद्धा त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अशा प्रकारे हा संयुक्तिक कार्यक्रम खंडारे साहेबांच्या घरी होत आहे. तर तेव्हा या कार्यक्रमाकरता या ठिकाणी पुन्हा जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, गावामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका, सहान बालबालिका या सर्वांना पुन्हा एकदा माझा मैत्रीपूर्वक जय. आता हे जे कार्यक्रम आहेत जे आता आपण इथे संयुक्तिक कार्यक्रम 4 कार्यक्रम घडून येत आहेत. तर या कार्यक्रमामध्ये पहा आपण आताच करत आहोत किंवा अलीकडे करत आहोत असं नाही, तर ते कार्यक्रम भगवान बुद्धाच्या कालखंडापासून किंवा भगवान बुद्धापासून ते कार्यक्रम चालू आहे. तर त्यापैकी एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो. असं भग्ग देशामध्ये भिसुकला वनामध्ये भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा 500 भिक्खूचा संघ फिरत असताना किंवा चालत असताना एक राजा आहे आणि तो राजकुमार बोधी नावाचा राजा, त्याला माहित पडलं की आपल्या राज्यामध्ये भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा संघ आलेला आहे. म्हणून त्या राजकुमार बोधीनं त्याचा जो ब्राह्मण आहे ज्याला आपण पुरोहित म्हणतो त्यांचा ब्राह्मण सांकेपुत्र ज्याचं नाव राहते त्याला बोलवते आणि त्याला म्हणते की भगवान बुद्धाचा या ठिकाणी आहे तर तू त्या ठिकाणी जा, माझ्याकडून त्यांना वंदन कर, त्यांना कुशल मंगल विचार आणि उद्याच्या भोजनाचं निमंत्रण त्यांना माझ्याकडे दे भिक्खू संघाचे. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला त्या राजकुमार बोधीनं भगवान बुद्धाकडे आणि भगवान बुद्धाच्या संघाच्या दिशेने पाठवले, तिकडे पाठवलं. तर राजाच्या हुकमाप्रमाणे त्या राजकुमार बोधीच्या सांगण्याप्रमाणे
त्या सांकेपुत्र नावाच्या ब्राह्मणानं भगवान बुद्धाला दुसऱ्या दिवसच्या भोजनाचं निमंत्रण भिक्खू संघाचे भगवंताला दिलं आणि भगवान बुद्ध सुद्धा भगवान बुद्धांनी त्याचं जे निमंत्रण आहे ते निमंत्रण सुद्धा स्वीकारलं. रात्र निघून गेली, दुसरा दिवस उजाडला आणि पुन्हा त्या राजकुमार बोधीनं पुन्हा दूत पाठवला भगवान बुद्धाकडे की भगवान भोजन तयार आहे, भोजन तयार आहे आणि भगवंतांनी भोजनासाठी यावं. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध मग भिक्खू संघासहित त्या राजकुमार बोधीच्या महालाकडे निघालेले आहे. आता अशा प्रकारे काही अंतरावर भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा संघ त्या राजकुमार बोधीला आणि त्याच्या पत्नीला दुरून येताना दिसत आहे आणि ते दोन्ही नवरा बायको भगवान बुद्धाच्या स्वागतासाठी किंवा भिक्खू संघाच्या स्वागतासाठी ते सामोरा गेलेले आहे. सामोरा गेले आणि काही अंतरापर्यंत म्हणजे जिथून त्या महालामध्ये जाण्यासाठी पहिली पायरी सुरुवात होते तिथपर्यंत त्या राजकुमार बोधीनं आणि त्याच्या पत्नीनं भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला तिथपर्यंत आणलं. आता तिथं आणल्यानंतर या राजकुमार बोधीनं काय केलं होतं, आधीच त्या पायऱ्यावर पांढरं शुभ्र आच्छादन त्यानं त्या पायऱ्यावर म्हणजे त्या पायऱ्या त्या आच्छादनाने त्यानं झाकून दिल्या पांढऱ्या आणि भगवंत त्या ठिकाणी येऊन तिथे उभे राहिलेले आहे. आता भगवंत त्या पायरीवर पाय ठेवत नाही, त्या पांढऱ्या शुभ्र आच्छादनावर पाय ठेवत नाही किंवा चालत नाही. तेव्हा राजकुमार बोधी म्हणतो मध्ये भगवान चला भोजन तयार आहे, परंतु भगवान बुद्ध जागेवर हलले नाही. पुन्हा दुसऱ्यांदा भगवान बुद्धाला त्या राजकुमार बोधीनं म्हटलं म्हणजे भगवान चला भोजन तयार आहे, तरी पण मात्र राजकुमार बोधी आपलं भगवंत हलले नाही. पुन्हा तिसऱ्यांदा म्हटलं तेव्हा मग भगवान बुद्धाच्या शेजारी असलेले आनंद भिक्षूकडे भगवंतांनी पाहिलं. तेव्हा कुठं आनंद भिक्षूच्या लक्षात आलं की या पायऱ्यावर हे पांढरं आच्छादन टाकलेलं आहे म्हणून भगवंत चालत नाही किंवा त्याच्यावर चालत नाही. म्हणून त्या आनंद बनतेनं मग त्या राजकुमार बोधीला सांगितलं की म्हणते महाराज तुम्ही असं करा, हे जे पांढरं आच्छादन आहे हे तुम्ही काढून टाका किंवा हे गुंडाळून ठेवा. आणि तेव्हा मग त्या राजकुमार बोधीनं ते गुंडाळून ठेवलं आणि तेव्हा कुठे मग भगवान बुद्धांनी भगवंताचा संघ पायऱ्या चढून त्या राजकुमार बोधीच्या महालामध्ये आणि ते कशासाठी गेले होते, कशासाठी मंदिर केलं होतं, कारण त्यांनी पद्मनाभक नावाचा जो महाल होता तो महाल त्या राजानं तयार केला होता आणि त्याच्या उद्घाटनासाठी भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला तिथे त्यांनी पाचारण केलं होतं. आता हे आतमध्ये गेले तिथे मस्त त्या राजकुमार बोधीनं भिक्खू संघाला आणि भगवान बुद्धाला आपल्या हाताने पंचपक्वान्नाचं भोजन मस्त यथेच्छ मनसोक्त त्याने वाढण केलं आणि वाढण केल्यानंतर मग पुण्यानुमोदन म्हणजे जसं दानानुमोदन करतात भगवंत किंवा उपदेश करतात तर तेव्हा तशा प्रकारे भगवंत बसलेले आहेत. भगवंताचा संघ आहे आणि त्यांच्या बाजूला हा राजकुमार बोधी बसलेला आहे. आणि तेव्हा कुठे मग राजकुमार बोधीनं भगवान बुद्धाला प्रश्न केला, म्हणजे भगवान मी जेव्हा पायऱ्यावर पांढरं आच्छादन टाकलं तेव्हा तुम्ही त्या आच्छादनावर तुम्ही का चालले नाही किंवा तुम्ही का चालले नाही, अशा प्रकारे हा प्रश्न भगवान बुद्धाला केला. तर तेव्हा भगवान बुद्धाने त्यांना प्रश्न केला पुन्हा त्या राजकुमार बोधीला की म्हणते राजकुमार बोधी किंवा महाराज तुम्ही हे जे आच्छादन पायऱ्यावर टाकलं तर हे तुम्ही कोणा म्हणजे कशाच्या उद्देशाने टाकलं किंवा कोणत्या उद्देशाने टाकलं. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सुद्धा तो प्रतिप्रश्न त्या राजकुमार बोधीला केला. आता भगवंत तर समजून जातात की यानं कारण भगवंत भूत भविष्य वर्तमान हे तीनही काळ जाणतात. तर भगवान बुद्धांनी त्यानं ते आच्छादन का टाकलं भगवान बुद्धांनी ते जाणून घेतलं होतं, परंतु तरी पण त्याला प्रश्न केला की तू काय म्हणून कोण्या उद्देशाने ते टाकलं. तर तेव्हा त्यानं सांगितलं की म्हणजे भगवान मी ते या उद्देशाने टाकलं, मला संतान नाही, पुत्रप्राप्ती नाही, पुत्रीप्राप्ती नाही, तर मला असं वाटलं की भगवंत जर या आसनावरून या कपड्यावरून या पायऱ्यावरून जर चालत जातील तर मला नक्की काहीतरी पुत्रप्राप्ती होईल आणि जर समजा याच्यावर चालणार नाही तर मला काही भेटणार नाही, मला काहीच होणार नाही. अशा प्रकारे हा उद्देश मनात ठेवून मी ते पायऱ्यावर ते पांढरे शुभ्र आच्छादन टाकलेलं होतं. परंतु आता माझ्या लक्षात आलं की मला हे पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती मला होणारच नाही, कारण भगवंत त्या पायऱ्यावरून ते चाललेलेच नाही. अशा प्रकारे तुम्ही बुद्धांनी त्यांचा धम्म कदाचित वाचत असाल तर त्यामध्ये त्या पांढऱ्या म्हणजे पायऱ्यावरती पांढरा आच्छादन टाकतात आणि मग भंते आनंद तो
गुंडाळून ठेवायला होता. हे तुमच्या लक्षात रात्रीच होता हा भाग. होता काय? पहा, हा रात्री भाग होता म्हणतात. तर अशा प्रकारे ते पांढरं ह्याच्यात का गुंडाळून ठेवलं की त्याचं कारण जे आहे, माझं कारण मात्र भगवान बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये ते नाही दिलेलं, ते वेगळ्या पुस्तकामध्ये आहे. तर अशा प्रकारे ते कारण म्हणजे भगवान बुद्धांनी आणि त्या राजकुमार बोधीने ते एकमेकाचं कारण बरोबर जाणून घेतलं. मग आता इथे पुन्हा आणखी मग त्याला पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती का होणार नाही, हा सुद्धा मोठा एक विषय आहे. कारण हे सुद्धा दोघंही गृहस्थाश्रमामध्ये पहिले असताना तेव्हा त्यांनी काय केलं की एका नावेमध्ये ते बसले. आता कालांतरात ते नाव पूर्ण लोकांना भरलेली होती, परंतु झालं गोष्ट अशी की ती नाव समोर चालता 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 ती नाव पूर्णच्या पूर्ण डुबून गेली. आता ते नाव डुबल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे दोन नवरा बायको जे आहे, हे दोघं नवरा बायको त्या नावीचे एक फडी ते म्हणजे अलग झाली पाटी, आणि त्या पाटीच्या सहाय्याने ते एका बेटावर तिथं पोहोचले. पाण्यामध्ये बेट आहे, त्या बेटावर ते दोघे नवरा बायको तिथं पोहोचले. आता तिथं पोहोचल्यानंतर आता त्या बेटावर त्याला कुठं खायले आहे, त्याला काही कुठे खायले नाही, तिथे काही त्याला प्यायले नाही. म्हणून त्यांनी काय केलं, तिथे आता त्या बेटावर तिथे पाखराचं वास्तव्य, त्या पाखरांनी काय केलं, मग तिथे टाकलेले जे अंडे आहेत, हे लोक काय करत, हे दोघे नवरा बायको त्या पाखराचे अंडे ते खात होते. आता पाखराचे अंडे संपले, मग अंडे संपल्यानंतर त्यांनी काय केलं, पाखराचे पिल्याले खाणं चालू केलं. मग पाखराचे पिले संपले, मग पाखरा चालू, म्हणजे अशा प्रकारे ही त्यांनी हिंसा केलेली आहे. ही त्यांनी काय केली आहे, हिंसा केलेली आहे. आणि या हिंसेचं म्हणजे जे पापकर्म आहे किंवा त्या हिंसेचं जे फळ आहे ते आता ते या गृहस्थ जीवनामध्ये ते राजकुमार असेल, तो राजा असेल तरी तो इकडे तो भोगत आहे. म्हणजे पहा, इथे कुशल आणि अकुशल आलं. तर यांनी हे अकुशल कर्म केले म्हणून यांना इकडे संतान प्राप्ती होत नाही. अशा प्रकारे त्या राजकुमार बोधीनं त्यांना असा संकल्प केला होता की जर भगवंत या आच्छादनावरून चालतील तर मला पुत्र प्राप्ती होईल किंवा संतान प्राप्ती होईल, अन्यथा होणार नाही. आणि खरोखर भगवंत त्याच्यावरून चढले नाही, कारण भगवंताला माहित होतं की याच्या हातून अशा प्रकारचं अकुशल कर्म घडलेलं आहे. म्हणून आता इथे प्रश्न तोच येतो की आता आपल्याला कुशल करायचा आहे की अकुशल करायचा आहे, सगतीला जायचं आहे की दुर्गतीला जायचं आहे, हा त्याचा प्रश्न आहे. हा एक विषय मी म्हणजे राजकुमार बोधीनं जो पद्मनाभक नावाचा जो महाल होता, त्या महालाच्या उद्घाटनासाठी भगवान बुद्धाला पाचारण केलं होतं, संघाला पाचारण केलं होतं. आणि त्या निमित्ताने हा खंडारे परिवाराने सुद्धा हा कार्यक्रम जो घडून आणला, हा कार्यक्रम म्हणजे वास्तुशांतीचा म्हणजे उद्घाटन, घराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळे मी तुम्हाला हे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी खूप शांतचित्ताने ऐकून घेतलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना सर्वांनी छाती शांत जोडायची आहे. भारतीय बौद्ध महासभेचा